आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार। जरांगेंचं आमरण उपोषण सुरू। सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याची जरांगेंची मागणी। अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला। जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची तहसीलदार चव्हाण यांची विनंती, तर मागण्यांचं निवेदन सरकारला पाठवण्यात आलं। चव्हाण यांची माहिती। जरांगेंच्या आंदोलनाला आता पूर्वीसारखी धार नाही। वडेट्टीवार यांची जरांगेंच्या उपोषणावरून टीका। फडणवीसांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या, मात्र तरीही जरांगेंचं समाधान होत नसेल तर आम्ही काही करू शकत नाही। जरांगेंना आंदोलनाची मुभा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर। सिंघल यांच्यासह राज्यातील 4 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर। एसटीचे नवे दर लागू। एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ। मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी महागला। प्रवाशांमधून नाराजीचा सूर। आधी लूट आणि नंतर दरवाढ। निवडणुकांच्या तोंडावर जनतेचा रोष नको म्हणून आता दरवाढ केली। एसटी भाडेवाढीवर सामनातून सरकारवर टीका। एसटीची दरवाढ म्हणजे सामान्यांची लूट। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। एसटी महामंडळ तोट्यात असल्यानं दरवाढ करणं आवश्यक होतं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही। एसटीच्या दरवाढीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया। तर भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही याची जाणीव आहे। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।